नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली सध्या सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे नुकतंच अंतिम मुदत कालच्या तारखेपर्यंतची होती। खरं पाहता 20 तारीख ही जाहिराती अपलोड करण्यासाठीची शेवटची तारीख दिली गेलेली होती, परंतु एक दिवस पुढे एक्सटेंड करण्यात आला किंवा वाढीव देण्यात आला किंवा जे काही असतील राहिलेल्या साधारणतः मिळालेल्या माहितीनुसार 550 पेक्षा जास्त अशा काही संस्था आहेत त्यांच्या अजूनही अपलोड करण्याच्या जागा बाकी होत्या, त्यासाठी दिले गेलेले होती। आणखीन एक नवीन अपडेट हाती आलेली आहे, ती म्हणजेच 2025-26 ची संच मान्यता निश्चित करण्यासंदर्भात यामध्ये एक परिपत्रक जारी केलेला आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांच्याकडून, ज्यामध्ये पुणे विभागात असणारे पुणे असेल, अहिल्यानगर असेल आणि सोलापूर जिल्हा असेल या जिल्ह्यामधील असणारी कनिष्ठ महाविद्यालय यांची अजूनही अपुरी असणारी संच मान्यता थोडक्यात माहिती अद्ययावत करण्यासाठीची एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्या जिल्ह्यातल्या सोबत कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जोडली गेलेली आहे त्या जिल्ह्यांमधील आणि त्यांना ती माहिती अद्ययावत करण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे। तारीखही दिली गेलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामध्ये आपल्या जे काही जागा अपलोड करण्यामध्ये किंवा येणाऱ्या जागांमध्ये याचा काही परिणाम होईल का याविषयी चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि आवडली असेल माहिती तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा पेपर फुटला, पेपर पुढे ढकलला गेला, अजूनही आपल्याला निश्चितपणे माहित नाहीये की तो कधी होईल। प्रशासन याच्यावरती लवकर कारवाई करताना दिसत नाहीये। टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेत आहे की आयबीपीएस घेत आहे याबाबतही आपल्याला खात्रीशीर सांगता येत नाही। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठीच आपण अत्यंत माफक दरामध्ये 999 रुपयामध्ये गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच होती ती रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे, की ज्या बॅच मध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभते आहे। बॅचचे सर्व डिटेल्स स्क्रीनवरती आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहे। ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या, जेणेकरून जेव्हा केव्हा इथून पुढे परीक्षा होईल तुमच्या अभ्यासात खंड पडणार नाही, तयारी दर्जेदार होईल आणि परीक्षेच्या वेळेस तुम्हाला चांगल्या मार्काने पास होऊन तुमचं यावर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम ती पीडीएफ पाहणार आहोत की ज्या पीडीएफ मध्ये आपल्याला माहिती काय मागवण्यात आलेली आहे त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। बघा इथे दिसतंय परिपत्रकामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे ती पण आपण बघतोय की ज्या गोष्टी सर्वात महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फतची 22 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला खरं परिपत्रक 21 जुलैचं आहे आणि आजची तारीख का सांगतोय कारण त्या दिवशी बोलवण्यात आलेला आहे। प्रति प्राचार्य मुख्याध्यापक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सोबत यादीनुसार दिलेली विषय जो आधी नमूद केल्या पद्धतीने सन 2025-26 ची संच मान्यता माहिती अद्ययावत करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय सोबत यादी मधील कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता पोर्टलवर आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामधील माहिती अद्ययावत केली नसल्याने 25-26 संच मान्यता जनरेट होण्यास अडचण निर्माण होत आहे। त्या अनुषंगाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालय 24-25 संच मान्यता, विद्यार्थी आधार माहिती, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आदेश इत्यादी माहितीसह स्वतःचा लॅपटॉप व एक तंत्रस्नेही व्यक्ती उपसंचालक कार्यालय पुणे येथे वेळापत्रक दिलेलं आहे। पुणे व अहिल्यानगर साठी 22/7/2026 सकाळी 10 वाजता आणि सोलापूर यांच्यासाठी 23/7/2026 सकाळी 10 वाजता बोलवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय सोबत यादी जोडलेली आहे। उदाहरण दाखल आपण बघतोय पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये स्कूल कोड दिलेला आहे, स्कूल नेम महात्मा गांधी विद्यालय मनसर अशी यादीमध्ये सर्वस्व दिसत आहेत आपल्याला। आता ही पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये असणारे
कनिष्ठ महाविद्यालयांची किंवा उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी आहे. पुढे आपल्याला दिसेल अहिल्यानगर डिस्ट्रिक्टची यादी दिसेल की ज्यामध्ये सुद्धा अगदी सेम स्कूल कोड, स्कूल नेम, त्यामध्ये उदाहरण दाखल जनता महाविद्यालय दिसतंय. रुई 36चं हे असणारं विद्यालय, महाविद्यालय म्हणूयात, त्या विद्यालयाचं नाव दिसतंय आणि सरते शेवटी सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये असणारी यादी. सांगायचं तात्पर्य असं की ही बोलवण्यात येण्यामागचं कारण ह्यांची अजूनही पेंडिंग आहे 2025-26 ची संच मान्यता. आपल्याला माहिती आहे आपल्या दृष्टीने जे काही सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याकडे आता अवधी खरं पाहता आपण बघितलेलं आहे, मगाशी व्हिडिओद्वारे नमूद केलेल्या गोष्टी आहेत की अंतिम मुदत खरं तर 21 तारखेलाच साधारणतः एक दिवस एक्सटेंड केली गेलेली होती. तेही मुदत संपून गेलेली आहे. मग प्रशासनाने बाबा का ही माहिती मागवण्यात आलेली असेल? आपण जर तर्क लागवलं तर बघितलं की साधारणतः 20 तारीख ही शेवटची तारीख होती. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की शेवटचा एक आठवडा घ्या, साधारणतः 31 तारखेपर्यंत. किती? 31 तारखेपर्यंत आपल्याकडे अवधी आहे की ज्यामध्ये जेवढ्या काही अजून पेंडिंग संच मान्यता असू द्यात, अपलोड करण्याच्या यादी, म्हणजे जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की अशा 500 साधारणतः 550 प्लस अशा संस्था आहेत की अजूनही त्यातल्या काही रिजेक्टेड आहेत. त्यात म्हणजे आपण मे बी त्यातल्या समजूयात की 70% म्हणा 50% काही असतील संस्था की त्यांच्या जागा पोर्टलवरती अपलोड होतील. आत्ताची जी काही संस्थांची यादी आपण पाहिली त्या संच मान्यता निश्चित होऊन त्या जागा पवित्र पोर्टलवरती येतील. आपल्यासाठी हा आठवडा महत्वाचा आहे की प्रशासनाने याही जागा त्या पोर्टलवरती अपलोड करून घेणं अपेक्षित आहे. कालच्या 21 तारखेला मे बी यातल्या काही 50%, 60%, 70% अजूनही तो आपल्याला निश्चित स्वरूपाची माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्या जागा अपलोड होतील आणि बहुधा प्रशासनाने जर त्यांना माहिती आहे की परिपत्रक काढणं, त्यांना माहिती आहे आता संच मान्यता निश्चित झालेली आहे ऑलरेडी, बऱ्याच संस्थांची त्या जागा पोर्टलवरती आलेल्या आहेत. जर समजा या जागा जर तरचा प्रश्न आहे, असं नाही की बाबा हे कन्फर्म आपल्या पोर्टलवरती येतील. आपल्यासाठी महत्वाचा विषय काय आहे, जेवढ्या जास्त विद्यार्थी मित्रांसाठी जागा उपलब्ध राहतील तेवढी भरती मोठ्या संख्येने होईल. आणि साहजिकच ज्याच्यासाठी आपण हे प्रयत्न करत आहोत की विद्यार्थी मित्रांना जास्त संधी उपलब्ध होतील, त्यासाठी बघितलं आपण की जास्तीत जास्त जागा कशा अपलोड होतील या शेवटच्या 8 ते 10 दिवसामध्ये, जेणेकरून आपल्याला पुढच्या महिन्यापासून साधारणतः ऑगस्टचा महिना, आपल्याला आठवतंय की शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला, आपले महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी एकदा आपल्याला माहिती आहे पत्रकार परिषदेत 2-3 वेळेस आपल्याला बोलताना पाहिलं होतं की आम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करा. आता एवढं तरी लक्षात येत आहे की 15 ऑगस्टच्या पुढे जाणारच मे बी, का तर अजूनही विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवरची नोंदणी राहील, पवित्र प्रेफरन्स बदलेला आणि आपल्याला माहिती आहे यासाठी साधारणतः 2.5 महिन्याचा कालावधी जातोय. त्याच्यासाठी एक्सटेंड होणारच आहे ते, म्हणजे ही तर तारीख पुढे जाणार, म्हणजे याच्या पुढे तर नक्की जाणार आहोत. फक्त फायदा या गोष्टीचा की आता तुम्ही इतक्या दिवस लांबवले तर आणखीनही एक आठवडा घ्या, जास्तीत जास्त जागा अपलोड करा, जेणेकरून एका मोठ्या संख्येवरती भरती सुरू राहील आणि विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध राहतील. आपण या संदर्भात जेवढं काही आपल्या विद्यार्थी हितासाठी जेवढं काही देता येईल आपण किंवा करता येईल यासाठी आपण हे प्रयत्न करतच असतोय जास्तीत जास्त, आणि त्याही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोय. माहिती शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला याबाबत काय वाटतं जरूर कळवा. आवडले असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या माहितीसह मी सागू शकता इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.